हॅलो. मिहिरचा फर्स्ट डे होता स्कूलचा. त्याला सकाळीच उठवलं आणि त्यानंतर त्याला ब्रश वगैरे करायला दिलं. त्याची अंघोळ झाली, त्याची तयारी करून दिली. त्याला स्कूलला जायचं आहे हे माहीत होतं, पण स्कूल काय असते, तिथे काय करावं लागते, मी किंवा बाबा राहणार नाही त्याच्यासोबत हे त्याला त्याचं माहिती नव्हतं. त्याच्या श्रीकांत काकांनी त्याच्यासाठी स्पेशल गुलाबजाम आणले होते आणि ते पाहून तो एवढा हॅपी झालेला होता. मस्त गुलाबजाम खाल्ले, हॅपी हॅपी डान्स केला आणि तो हॅपीच होता. त्याला पुढे काय होणार आहे काहीच माहीत नव्हतं. सगळ्यांना त्यांनी नमस्कार वगैरे केलं आणि आम्ही स्कूलला गेलो. स्कूलला गेल्यानंतर तिथे काही मुलं ऑलरेडी रडत होते. ते रडणं पाहून तो तसाच घाबरला. तो अंदरच जायला तयार नाही त्यांचं रडणं पाहून. घरी असेपर्यंत खूप हॅपी होता, पण तिथे आल्यानंतर त्याचं थोडं रडणं चालू झालं आणि तेच ट्राय करत होतो की तो रडावं नाही, शांत राहावं. मग तिथे एक त्याचा फ्रेंड भेटला त्याला, वेदू. त्याच्यासोबत आम्ही त्याला बसवलं आणि नंतर आम्ही निघून गेलो. पण घरी आल्यानंतर माझं आणि यांचं बिलकुल मन लागत नव्हतं. कसं करेल तो, खूप रडत तर नसेल, असेच वेगवेगळे डोक्यात विचार येत होते. कधी जायचं घ्यायला, टाईम होत आहे, टाईम कधी होत आहे, कधी जाणार आहे टाईम, म्हणजे मला काहीच समजतच नव्हतं. आणि आम्ही लिटरली 1 तास आधीच त्याला घ्यायला गेलो होतो तिथे स्कूलला. त्याचा फर्स्ट डे होता आणि आम्ही 1 तास आधी जाऊन त्याला घेऊनसुद्धा आलो. आम्हाला पण तो हॅपी झाला. मग तो सगळं विसरला आणि घरी आल्यावर त्यांनी छान वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. तिथे काय झालं, काय केलं त्यांनी, ते सगळं सांगितलं.